नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे गुलाबजामुन। तर गुलाबजामुन बनवण्यासाठी मी हे गुलाबजामुनचं पॉकेट घेतलं आहे। तर याची किंमत 120 रुपये आहे आणि 200 ग्रॅम याच्यामध्ये हे पीठ आहे गुलाबजामुनचं। तर या जास्त गुलाबजामुन बनत नाहीत या छोट्या पुड्यामध्ये, फक्त 40 किंवा 50च असे गुलाबजामुन बनतात। तर मी हे पाकिट फोडून घेतलं आणि याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर खायचा सोडा टाकला आहे। खायचा सोडा टाकला की गुलाबजामुन मस्त असे फुगतात आणि मस्त होतात। तर थोडं थोडं दूध टाकायचं आणि हे पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर गुलाबजामुनचं पीठ गुलाबजामुन जर नरम बनवायचे असतील मस्त असे रसरशीत मुलायम, तर हा पीठ दुधामध्येच चुरून घ्यायचं आहे। तर बघा मी दुधामध्ये हे मस्त गुलाबजामुनचं पीठ मळून घेतलं आहे। तर मस्तपैकी असंच मळून घ्यायचं आहे आणि याला मी अर्धा तास पन्नीमध्ये अर्धा तास झाकून ठेवून देणार आहे। नंतर अर्ध्या तासानंतर मी गुलाबजामुन बनवायला घेणार आहे। तर मस्त असं अर्धा तास मस्त मुलायम पीठ तयार होतं आणि मस्त मुरल्यानंतर खूप छान असे गुलाबजामुन बनतात। तर मी सर्व अशा गुलाबजामुनच्या गोळ्या तयार करून घेणार आहे। तर मी गुलाबजामुनच्या बघा सर्व गोळ्या अशा तयार करून घेतल्या आहेत खूप मस्त अशा। तर ह्या गोळ्या बनवताना मी तुपाचा हात लावून घेतला होता। नंतर मी चाचणीला 1 तांब्या पाणी आणि 2 मोठ्या तांब्या वाटीने साखर घेतली आहे। तर एकीकडे चाचणी बनवायला ठेवली आणि एकीकडे मी हे गुलाबजामुन तळायला घेतले आहे। तर स्लो गॅसवरती कमी गॅसवरती हे गुलाबजामुन व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर मस्त लाल गुलाबी रंग चॉकलेटी रंग येईपर्यंत हे गुलाबजामुन असेच तळून घ्यायचे आहेत। तर बिना खव्याचे आहेत पण खूप छान बनतात। तर असेच मी गुलाबजामुन सर्व बनवून घेतले। बघा किती मस्त कलर आला आहे या गुलाबजामुनना। नंतर चाचणी थंड होऊ द्यायची, थोडीशी जास्त थंड होऊ द्यायची थोडीशी। नंतर याच्यामध्ये थोडे थोडे गुलाबजामुन टाकायचे आहेत। तर 1-2 तास मस्त असे 1-2 तासामध्येच हे गुलाबजामुन खूप मस्त बनून तयार होतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।